नालासोपारा रेल्वे स्थानक येथे वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने क्राउड मॅनेजमेंट हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी चढाओढ कमी होऊन प्रवाशांमध्ये शिस्त निर्माण होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यंत वर्दळीच्या स्थानकापैकी नालासोपारा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी लोकल पकडण्यासाठी हजारो प्रवासी फलाटावर गर्दी करतात. अनेकदा लोकलमधील प्रवासी पूर्णपणे उतरण्यापूर्वीच बाहेरील प्रवासी आत चढण्याचा प्रयत्न करतात. परिणामी शाब्दिक वाद, ढकलाढकली, भांडणे तसेच धोकादायक प्रवाशांच्या घटना घडतात. काही वेळा दरवाजांवर लटकून प्रवास करताना अपघातही झाले असून रेल्वेतून पडण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोष कुमार सिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली 18 फेब्रुवारी पासून फलाट क्रमांक 1 वर सकाळी 6 ते 11 या गर्दीच्या वेळेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि इतर जवानांच्या मदतीने प्रवाशांना 2 रांगांमध्ये उभे केले जाते. तसेच आधी उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्णपणे उतरण्यास मोकळी जागा देऊन त्यानंतरच रांगेने गाडी चढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. या पद्धतीमुळे ढकलाढकली कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होत असल्याची माहिती विरारचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त कल्याण मोरे यांनी दिली. या उपक्रमासाठी नालासोपारा पोस्ट सह विरार, बोरिवली, भाईंदर, वसई रोड, पालघर आणि डहाणू रोड येथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. एकूण 22 जवानांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात रेल्वे सुरक्षा बलाचे 13 आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 9 जवानांचा समावेश आहे. दरम्यान हा उपक्रम केवळ गर्दी नियंत्रणासाठी नसून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येत आहे. सध्या रेल्वेतून पडणे, ढकलाढकली आणि दरवाजांवर लटकून प्रवास करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने ही बाब गंभीर बनली आहे. त्यामुळे हा उपक्रम प्रवाशांच्या हितासाठी असून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रवाशांनी सहकार्य केले तरच हा उपक्रम दीर्घकाळ यशस्वी ठरू शकतो. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी दीर्घकालीन पातळीवर प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने शिस्त राखली तरच हा उपक्रम प्रभावी ठरेल. अन्यथा तो अपयशी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनासोबतच प्रवाशांचीही जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.